हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगलीत 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला। सांगली शहरात घडलेल्या वेदांत बंडगर या लहान मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत। कर्नाटक सीमेवरील एका लॉजवर आपल्या मैत्रिणीसह लपून बसलेल्या निलेश गडदेला पोलिसांनी एका धाडसी कारवाईत ताब्यात घेतला आहे। गेल्या काही दिवसापासून तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता, मात्र पोलिसांच्या 5 पथकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर त्याला शोधण्यात यश आले। या प्रकरणातील अन्य 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या भीषण गुन्ह्याच्या मुळाशी रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून सुरू असलेला वाद असल्याचे तपासातून समोर आला आहे। मालधक्क्याच्या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे होता आणि हे काम सोडावे म्हणून निलेश गडदे त्यांच्यावर सातत्याने दबाव आणत होता। बुधवारी रात्री गडदे आपल्या साथीदारांसह खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावले आणि खंडणीची मागणी केली। या घटनेची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे पोहोचले आणि गडदेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, ज्यात हमाल आणि गडदे समर्थकांच्या वाहनावर दगडफेक केली होती। या दगडफेकीमुळे चिडलेल्या निलेश गडदेने बाळासाहेब बंडगर यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने थेट सांगली गाठली। मात्र रागाच्या भरात असतानाच अंगणात मोबाईल पाहत बसलेल्या बाळासाहेब बंडगर यांचा निष्पाप नातू वेदांत याच्यावर त्याने गोळ्या झाडल्या। या अमानुष हल्ल्यात वेदांतचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेनंतर संजयनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हत्येनंतर निलेश गडदे शहरातून पसार झाला होता, पण LCBच्या पथकाला तो कर्नाटक सीमेवरील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली। निलेश गडदेच्या अटकेनंतर त्याला रात्री उशिरा सांगलीत आणण्यात आले असून पोलीस आता त्याची कसून चौकशी करीत आहेत। या गुन्ह्यातील इतर 3 फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे। वेदांत बंडगरच्या हत्येमुळे सांगलीत संतापाची लाट उसळली होती आणि मुख्य सूत्रधार गजाआड झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून फरार आरोपींनाही लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे।